द लाईव्ह वेदर यूट्यूबचं सर्व प्रेक्षकांचा आणि शेतकरी मित्रांचा मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या विदर्भामध्ये येणाऱ्या 48 तासांमध्ये कोणत्या भागात पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे। मागच्या 24 तासांमध्ये इकडे महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा सकाळपासूनच विदर्भामध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत। बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये सकाळपासूनच आपल्याला पावसाचे ढग सुद्धा या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहेत। तसंच आपण जर हवामान प्रणालीसंदर्भात तुम्हाला माहिती दिली तर दक्षिण छत्तीसगडच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे, मध्य प्रदेशच्या पश्चिम भागावर एक सर्क्युलेशन आहे, इकडे वेस्ट बेंगॉल आणि सब हिमालयच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा आहे मध्य प्रदेशच्या भागापर्यंत येत आहे। तसंच एक आणखी कमी दाबाचा पट्टा इकडे कोकण किनारपट्टीपासून तर लक्षद्वीपच्या भागापर्यंत बनलेला आहे। या व्यतिरिक्त एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय असून आपल्या भारतभरावर सध्या इतके हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, सकाळचे 9 वाजत आहेत आणि आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये रेडार इमेजमध्ये पाहू शकता सध्या नागपूरच्या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाचे सरी होत आहेत। सकाळपासून यवतमाळमध्येही सकाळपासून पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटत आहे। अमरावतीच्या दक्षिण भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे सरी दिसत आहेत। वर्ध्याच्या भागातही आपल्याला सकाळपासूनच पाऊस पाहायला भेटत आहे। भंडाऱ्याच्या भागातही अनेक ठिकाणी पाऊस होत आहे। गडचिरोलीच्या भागात या सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण दिसत आहे। तसंच अनेक ठिकाणी आज विदर्भात ढगाळ वातावरण सकाळपासूनच अनुभवायला भेटत आहे। मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी असंच कायम राहणार आहे वातावरण जसं सध्या चालू आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता आहे। तसंच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि इकडे धाराशिवपर्यंत तुरळक ठिकाणी असाच पाऊस कायम असणार आहे। घाट कोपऱ्याच्या भागातही पाऊस होणार आहे। सातारा, कोल्हापूरच्या भागात मागच्या 24 ते 48 तासांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। बाकी उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी असणार आहेत। नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर, जळगावच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे आणि मुंबई त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते। बाकी राज्यामध्ये विखुरल्या स्वरूपात काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकतात। सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।